वाल्मिक कराड सीआयडीला शरण गेल्यानंतर बीड प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांचा भाऊ धनंजय देशमुख यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। आरोपी कुणीही असो त्याला कठोर शिक्षा ही होणारच। आम्ही देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय देणार आहोत असं आश्वासन फडणवीसांनी दिलं आहे। आज त्यांना त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे। आता हत्येतले जे आरोपी फरार आहे त्यांना पकडण्याकरता देखील वेगवेगळ्या टीम्स या पूर्णपणे कामी लागलेल्या आहेत आणि कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू। आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंची माझी फोनवर चर्चा झालेली आहे। त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील हा विश्वास मी त्यांना दिला आहे। या प्रकरणातल्या राजकारणामध्ये जायचं नाही। मी पहिलेपासून सांगतो, कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या, ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल आम्ही शोधतोय, कोणाजवळ दुसरा जो असेल त्यांनी पण द्यावा। पण माझ्याकरता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्त्वाचं आहे। काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचं आहे, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ, त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल। त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही, त्याचं समर्थनही करायचं नाही, त्याचा विरोधही करायचा नाही। हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।